हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मी आज महाशिवरात्रीनिमित्त उंबरठा पूजन, रांगोळी, माझी देवपूजा, तर मी हे सगळं व्हिडिओमधून शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर वट्टा वगैरे झाडून घेतला आणि पुसून स्वच्छ करते आणि मग त्याच्यावर आपण हळदीचं लेपन करून रांगोळी काढणार आहे. तर वट्टा वगैरे वाळा आणि मी आता हळदीचं लेपन करून घेते. मग हळदीचं लेपन वाळेल तोपर्यंत मग बाकीची कामं करून घेऊया आपण. तर छानपैकी असं हळदीचं लेपन लावून घेतल्यावर का उंबरठ्याच्या खाली आणि खाली जिथे आपल्याला रांगोळी काढायची तिथे मग कसं एकदम छान आणि उठून दिसते बरं का रांगोळी आपली. तर हळदीचं लेपन वाळलं आणि मी आता रांगोळी काढणार बरं का. बेलपान आणि त्याच्यावर शिवलिंग आहे. मी मोबाईलवरच पाहिली होती ती रांगोळी, तर तीच बघून मी काढते बरं का. जमली का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रयत्न केला मी काढण्याचा, पण कशी आली हे मला नक्की सांगा बरं का. तर उंबरठ्यावर मी अशी साधी सिंपल डिझाईन केली आहे आणि वरती महाकाल नाव टाकलंय. बरं असं उंबरठ्याला लेपन, दारामध्ये रांगोळी, एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते बरं का. खूप छान वाटतं. तर रांगोळी वगैरे काढली. मी आता घरात आले आणि मी देवपूजेसाठी अगोदरच फुलं आणि आपली पानं आणून ठेवले होते बरं का. आता देवपूजा करून घेते आणि देवपूजा केल्यानंतरच मग मी फराळाचं करणार आहे. तर देववारा खूप खराब झाला होता बरं का. मध्ये 4-5 दिवस पुन्हा एकदा देवपूजा काही अडचण असल्यामुळे देवपूजा मी काही केली नव्हती. तर स्वच्छ देवपूजा करून घेतली, कलश पूजन केलं. कारण देवपूजा केली नाही तर मग म्हणजे आपल्याला सण असल्यासारखं पण वाटत नाही. तर देवपूजा करून घेतली आणि त्यानंतरच मी बाकीचे सगळी कामं आवरणार आहे. तर फायनली कशी वाटते माझी देवपूजा. आपली साधी सिंपल, जास्त तामझाम नाही आणि देवाला पण फक्त मनापासून केलेली श्रद्धा हवी असते बरं का. जास्त तुम्ही हेच करा तेच करा असं नसतं. तर आपल्याला जशी जमेल तशी साधी सोपी देवपूजा आपण करतो. तर आता मी फराळ बनवते. तेल तापून घेतलं आणि त्याच्यामध्ये कापूनच बटाटा घालणार आहे. कारण पिऊच्या पप्पांना म्हणजे आमच्या ह्यांना कापलेल्या बटाट्याचीच खिचडी आवडते बरं का. तर बटाटे अगोदर तेलामध्ये थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेतले आणि त्यामध्ये मिरचीचा ठेचा वाटून घातला आणि नंतर साबुदाणा घालायचा आणि 2 मिनटं झाकून ठेवायची बरं का. म्हणजे छान अशी नरम होते आपली आणि नंतर कूट घालायचा त्याच्यामध्ये. तर रेडी झाली आपली खिचडी. कशी झाली आहे. आणि बिना शेंगदाण्याच्या बेसनाची तर खिचडी त्यांना म्हणजे चालतच नाही बरं का. त्याच्यामुळे मी शेंगदाण्याचं बेसन पण बनवलंय. तर आज भरपूर सारं होतं बरं का. दही, त्या वड्या होत्या, आपल्या राजगिऱ्याच्या लाडू, केळी. तर देवाला नैवेद्य दाखवला आणि आता आपण काम वगैरे आवरून घेतलं आणि मी आता संध्याकाळचं दिवाबत्ती दाखवते बरं का. मधलं शूट नाही घेतलं कारण काय होतं व्हिडिओ खूप लांब होतो मग. तर संध्याकाळची दिवाबत्ती केली मी. बाहेर तुळशीला दिवा लावला, रांगोळीला दिवा लावला. तर संध्याकाळचं पण खूप छान आणि प्रसन्न वाटतं बरं का. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण टाकलं होतं. तर शॉर्ट व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच असेल. तर बघू शकता तुम्ही. खूप छान वाटतं बरं का संध्याकाळी रांगोळी जवळ दिवा, तुळशी जवळ दिवा. आपल्याला एक वेगळंच प्रसन्न असं छान वाटतं बरं का. तर दिवा वगैरे लावून झाल्यानंतर मला पुन्हा एकदा संध्याकाळच्या आपला फराळाची तयारी करायची. तर मी साबुदाण्याचा वडा बनवणार होते. तर मी बटाटे आणि रताळे अगोदरच उकडायला ठेवले होते. तर रताळे आणि बटाटे उकडून घेतले आणि बटाटा आणि साबुदाणा छानपैकी स्मॅश करून घेतला आणि त्यामध्ये आपलं शेंगदाण्याचा कूट आणि हिरवी मिरची घालून एकदम छान असं मस्तपैकी असं हाताने एकदम असं पीठ कसं मळतो आपण तसं असं घट्ट मळून घ्यायचं बरं का. बटाटे गरम होते बरं का, खूप चटके बसत होते. तर व्यवस्थित असं छानपैकी मळून घ्यायचं आणि थोडा वेळ भिजायला ठेवायचं. एकीकडे मी तेल तापायला ठेवलंय आणि छोटे छोटेच गोळे करून घ्यायचे. जास्त मोठे केले का वडामधून कच्चा राहतो. तर छोटे छोटे गोळे करून घेतले छान गोल आकारामध्ये. तर एकदम लो ते मिडियम फ्लेमवरच तळायचे. जास्त हाय फ्लेमवर तळाले का ते वरूनच जळतात आणि आतमधून कच्चे तसेच राहतात वडे. तर छानपैकी ब्राऊन होत तोपर्यंत मी तळालेत. तर बघू शकता तुम्ही किती छान वडे झालेत आपले आणि फुगलाय पण वडा. तर मी एक तोडून पण दाखवते बरं का तुम्हाला. आमची गौरी आली होती मध्येच
झाले की नाही बघायला बरं का. तर बाकीचे तळून होईपर्यंत मी बाकीचे बनवून ठेवले म्हणजे पटपट पटपट तळता येतात. तर वडा आतपर्यंत शिजलाय आणि अजिबात तेलकट झाला नव्हता. खूप छान असे वडे झाले होते. तर रताळे, केळीचे वेपर्स, मला रताळा दुधाबरोबरच आवडतं. शेंगदाण्याचे लाडू, वडे, दही असा होता माझा संध्याकाळचा मेनू. तर कसा वाटला माझा आजचा ब्लॉग? तर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.